नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कधी केली? तर 31 जुलै 1849। विद्यार्थी मित्रांनो, लगेच वही आणि पेन घ्यायचा आहे आणि हा प्रश्न लिहून ठेवायचा आहे, कारण हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। आता प्रश्नातून तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायचे आहे। म्हणजे कसं पहा, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणत्या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना केली? तर मुंबई या ठिकाणी केली। ओके, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली, हे लक्षात ठेवायचं आहे। कधी केली? 1849, 31 जुलै 1849। परमहंस सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर। असे वन लाइनर प्रश्न तुम्ही स्वतः तयार करायचे आहे आणि तोंडी पाठ करून ठेवायचे आहे, कारण वारंवार हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। पुढील प्रश्न पहा, दुर्गाराम मंचाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1844 मध्ये मानव धर्म सभा कोणत्या ठिकाणी स्थापन केली? तर सुरत या ठिकाणी मानव धर्म सभा स्थापन केली। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 7 ते 8 वेळेस विचारला गेलेला आहे। पहा, असा प्रश्न येऊ शकतो की मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली। मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कधी केली? तर 1844 मध्ये केली। ओके, मग असा अजून प्रश्न तयार होतो, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1844 मध्ये मानव धर्म सभा जी काही स्थापन केली ती कोणाच्या सहकार्याने स्थापन केली? तर दुर्गाराम मंचाराम यांच्या सहकार्याने। कोठे स्थापन केली? सुरत या ठिकाणी स्थापन केली। लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आहे परमहंस सभा, ती केली मुंबई या ठिकाणी स्थापन, आणि या ठिकाणी आहे मानव धर्मसभा, ती केली सुरत या ठिकाणी। परमहंस सभा जर विचारलं तर मुंबई या ठिकाणी आणि मानव धर्मसभा सुरत या ठिकाणी। प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पहा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते। भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या मदतीने बांधण्यात आला? तर रशिया देशाच्या मदतीने भिलाई स्टील प्लांट बांधण्यात आला। अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय कोण आहेत? तर अमर्त्य सेन। कोण आहेत? अमर्त्य सेन। भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर शहनाई। शहनाई। प्राण्यांमध्ये दूधताप हा आजार कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? तर कॅल्शियम। लक्षात ठेवा, प्राण्यांमध्ये जो काही आजार आहे दूध ताप नावाचा, तो कॅल्शियम घटकाच्या कमतरतेमुळे होतो, कमतरतेमुळे। लक्षात ठेवा। मानवी शरीरातील कोणत्या अवयवाद्वारे रक्तातून युरिया गाळला जातो? तर मूत्रपिंड। मानवी शरीरातील मूत्रपिंड या अवयवाद्वारे रक्तातून युरिया गाळला जातो। वेदांकडे परत जाण्याचा नारा कोणी दिला? तर महर्षी दयानंद सरस्वती। वेदांकडे परत जाण्याचा नारा महर्षी दयानंद सरस्वती यांनी दिला। झंडा ऊंचा रहे हमारा, रहे हमारा हे प्रसिद्ध ध्वजगीत कोणी रचले? तर श्यामलाल गुप्ता। भारताने पहिल्यांदा कोणत्या वर्षी ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला? तर 1900। लक्षात ठेवा, भारताने पहिल्यांदा कोणत्या वर्षी ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला? तर 1900। ऑलिम्पिक खेळामध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? तर कर्णाम मल्लेश्वरी। 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे भरली होती? तर टोकियो या ठिकाणी भरली होती, जपानमध्ये।
2012च्या ऑलिम्पिक खेळामध्ये कांस्य पदक जिंकणारी सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. लक्षात ठेवा, 2012च्या ऑलिम्पिक खेळामध्ये सायना नेहवालने कांस्य पदक जिंकलं होतं आणि सायना नेहवाल बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. बंदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये बंदीपूर अभयारण्य आहे. अनमान या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? पहा, अनमान म्हणजे काय? हयगय. अनमान म्हणजे उपेक्षा. अनमान म्हणजे दुर्लक्ष. अनमान म्हणजे अनादर. लक्षात ठेवा, अनमान, हयगय, उपेक्षा, दुर्लक्ष, अनादर हे सर्व समानार्थी शब्द आहेत. अचानक या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर अनपेक्षित, एकाएकी. लक्षात ठेवा, अचानक, अनपेक्षित, एकाएकी हे सर्व समानार्थी शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न असा येतो, खालीलपैकी अचानक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर या ठिकाणी मी वन लाइनर स्वरूपात ते प्रश्न तयार केलेला आहे की अचानक या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले नाही. इतमाम, इतमाम या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा. लक्षात ठेवा, इतमाम म्हणजे सरंजाम, इतमाम म्हणजे थाट, इतमाम म्हणजे व्यवस्था आणि इतमाम म्हणजे लवाजमा. पुढे पहा, इंद्र या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव आणि सहस्राक्ष. लक्षात ठेवा, सहस्राक्ष. इंद्र म्हणजे काय? सुरेंद्र. इंद्र म्हणजे देवेंद्र. इंद्र म्हणजे शक्र. इंद्र म्हणजे पुरंदर. इंद्र म्हणजे वज्रपाणी. इंद्र म्हणजे वासव आणि इंद्र म्हणजे सहस्राक्ष. लक्षात ठेवा, खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. दादा या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर सौरव गांगुली. प्रिन्स ऑफ कोलकाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर सौरव गांगुली. लक्षात ठेवा, दादा तसंच प्रिन्स ऑफ कोलकाता या टोपण नावाने सौरव गांगुली याला ओळखले जाते. जम्बो या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर अनिल कुंबळे यांना जम्बो या टोपण नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, गोल्डन गर्ल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर पी.टी. उषा. पी.टी. उषा यांना गोल्डन गर्ल या टोपण नावाने ओळखले जाते. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी कोणत्या सामाजिक प्रथांचा विरोध केला? तर जातीव्यवस्था, बहुपत्नीत्व आणि अंधश्रद्धा. लक्षात ठेवा, गोपाळ हरी देशमुख यांच्यावर पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये नेहमी प्रश्न असतो. गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव काय आहे? लोकहितवादी. यांनी कोणत्या सामाजिक प्रथांचा विरोध केला? तर जातीव्यवस्था, बहुपत्नीत्व, अंधश्रद्धा. पुढील प्रश्न पहा, गोपाळ हरी देशमुख कोणत्या वृत्तपत्रातून आपले विचार मांडत असत? तर प्रभाकर. लक्षात ठेवा, गोपाळ हरी देशमुख कोणत्या वृत्तपत्रातून आपले विचार मांडत असत? तर प्रभाकर. गोपाळ हरी देशमुख यांचा मुख्य हेतू काय होता? तर समाज सुधारणा व जनजागृती. समाज सुधारणा व जनजागृती. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तळे कोणते आहे? तर लेक सुपिरियर. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर ब्ल्यू व्हेल. जगातील सर्वात लांब महाकाव्य कोणते आहे? महाभारत. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? सुंदरबन त्रिभुज प्रदेश. आशियाचा प्रकाश म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा बुद्ध यांना आशियाचा प्रकाश म्हणून ओळखले जाते. बौद्ध धर्माचे 3 रत्न कोणती? तर बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्ध, धम्म आणि संघ ही बौद्ध धर्माची 3 रत्न आहेत. मग बुद्ध म्हणजे काय? तर ज्ञानी व्यक्ती. धर्म म्हणजे काय? शिकवण किंवा तत्वज्ञान. आणि संघ म्हणजे काय? बौद्ध अनुयायांचा समुदाय. लक्षात ठेवा, बुद्ध म्हणजे ज्ञानी व्यक्ती,
धर्म म्हणजे शिकवण किंवा तत्वज्ञान आणि संघ म्हणजे बौद्ध अनुयायांचा समुदाय. बुद्ध, धर्म, संघ ही आहेत बौद्ध धर्माची 3 रत्न. पुढील प्रश्न पहा. गौतम बुद्धांनी कोणत्या वयात आपले घर सोडले? तर वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी आपले घर सोडले. गौतम बुद्धांनी दिलेला शेवटचा उपदेश कोणता? तर सर्व गोष्टी नाशवंत आहेत म्हणून माणसाने स्वतःचा मार्गदर्शक स्वतःच असावा. काय उपदेश दिला? सर्व गोष्टी नाशवंत आहेत म्हणून माणसाने स्वतःचा मार्गदर्शक स्वतःच असावा. पुढील प्रश्न पहा. पंचायत समितीचे सचिव कोण असतात? तर गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात. पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर BDO. विद्यार्थी मित्रांनो, BDO म्हणजे काय? BDO म्हणजेच गट विकास अधिकारी. लक्षात ठेवा, BDO म्हणजेच काय? गट विकास अधिकारी. ओके. पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? BDO म्हणजे गट विकास अधिकारी. आणि पंचायत समितीचे सचिव कोण असतात? तेच असतात गट विकास अधिकारी. मग विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला विचारलं BDO याचा फुल फॉर्म काय आहे, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. तर BDO म्हणजे काय? B म्हणजे काय? ब्लॉक. D म्हणजे काय? डेव्हलपमेंट. O म्हणजे काय? ऑफिसर. लक्षात ठेवा, B म्हणजे ब्लॉक, D म्हणजे डेव्हलपमेंट, O म्हणजे ऑफिसर. म्हणजे काय? गट विकास अधिकारी. लक्षात ठेवा, गट विकास अधिकारी. जर लक्षात राहत नसेल ना मित्रांनो, तर काय करायचं पहा. ब्लॉक म्हणजे काय? गट, मराठी अर्थ. डेव्हलपमेंट म्हणजे काय? विकास. ऑफिसर अधिकारी, गट म्हणजे ब्लॉक, विकास म्हणजे काय? डेव्हलपमेंट, आणि अधिकारी म्हणजे ऑफिसर. असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 40 वन लाइनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.